सविस्तर घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकी मागे रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप भुजबळांनी केला। भुजबळांच्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। एक सप्टेंबर 2023 अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज। 2 सप्टेंबर 2023 अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक। अंतरवालीतील या लाठीचार्ज नंतरच मनोज जरांगेंचा मराठा आंदोलनाचा लढा चर्चेत आला। आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि दगडफेकीच्या घटनांमुळे मराठा आंदोलनाचा लढा राज्यभर पसरला। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शांत झालेलं मराठा आरक्षणाचं वादळ आता पुन्हा घोंगावण्याची चिन्ह दिसतायत। कारण ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीमधील दगडफेकीबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। अंतरवालीतील दगडफेकी मागे आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केलाय। ज्या वेळेला सुरुवात झाली, दगडफेक झाली अंतरवाली सराटीमध्ये, त्याच्यानंतर तो लाठीमार झाला, त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता। रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं। पवार साहेबांनी गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले। अंतरवालीत लाठीचार्ज झाल्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे रात्री 2 वाजता गावात का आले होते असा सवाल भुजबळांनी केलाय। दरम्यान भुजबळांच्या आरोपांवर रोहित पवार आणि राजेश टोपेंनीही स्पष्टीकरण दिलंय। आदरणीय भुजबळ साहेब, सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामाजिक कार्यकर्त्यांची बदनामी करणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारनं अमानुष लाठीचार्ज केल्यानं त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण होतं। त्यामुळे मी स्वतः रात्री 2:30 वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला। जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला। यात चुकीचं काय आहे? ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा ज्येष्ठ नेता आज माझ्यावर तसंच राजेश टोपे साहेबांवर ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत, त्याच नेत्याच्या हातात आज गृह मंत्रालय आहे। त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, असं जाहीर आव्हान रोहित पवारांनी दिलंय। तर राजेश टोपेंनी या प्रकरणी विधान भवनात आधीच स्पष्टीकरण दिल्याचं म्हणत बोलणं टाळलंय। दरम्यान मनोज जरांगेंनीही भुजबळांना चांगलंच सुनावलंय। भुजबळ चमत्कारी बाबा असून त्यांनी दंगली घडवून आणू नयेत असा सल्ला जरांगेंनी दिलाय। त्याला चमत्कारिक बाबा आहे, ते चमत्कारिक बाबाला कळत आहे, चमत्कारिक बाबा आहे। अरे बाबा, आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबाला टिळा लाव थोडासा, एक नसतो का असा असं असं इकडून इकडून असं। अरे बाबा, तपासण्याला आता लागत आहे गिरायक त्याला, बरं आता गिरायक लागत त्याला, लय अंतर्ज्ञानी रे, त्याला लय कळत असलं। फक्त एक ध्यानात ठेवी, दंगली घडून येऊ देऊ नको। हा, तो स्वप्न पूर्ण करू नको, गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको, ध्यानात राहू दे। म्हातारपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको, ध्यानात राहू दे। बाकीचं बोल, तुला काय बोलायचं। छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि राजेश टोपेंवर संशय व्यक्त केलाय। मात्र या प्रकरणात त्यांचीही भूमिका संशयास्पद ठरते। अंतरवालीत दगडफेक आणि लाठीचार्जची घटना घडली तेव्हा छगन भुजबळ राष्ट्रवादीतच होते। मग नेमकं त्यावेळी भुजबळ शांत का राहिले असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अंतरवालीतील लाठीचार्जच्या घटनेला आता 1 वर्ष उलटलंय। लाठीचार्जच्या मुद्द्यावरून जरांगेंनी वेळोवेळी फडणवीसांना लक्ष केलं। मात्र भुजबळांनी पुन्हा एकदा रोहित पवार आणि राजेश टोपेंवर निशाणा साधल्यामुळे अंतरवालीत दगडफेक घडवणारे हात नेमके कुणाचे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।